आज तर मी कॉम्पिटिशनच केली. कशाबरोबर माहिती आहे का? गुलाबजामुनच्या पाकिटाबरोबर. तर आज तयार केले आहेत 2 पाकिट घेतली होती गुलाबजामुनचे. एक आहे गिट्सचे आणि एक होतं आमचं आपले गावाकडे भेटतं ते गुलाबजामुनचं पीठ. बघूया कुठलं चांगलं बेस्ट होतं. त्यासाठी मी इथं गुलाबजामुनचं पीठ घेतलं आहे. तर एक पीठ आहे ते माझ्या पुतणी म्हणलं आहे गिट्सचं आणि त्याचं पीठसुद्धा एकदम सुंदर आणि गावठी म्हणलं तर असं हे बघू शकता. तर ह्याचं नाव हे आहे आपलं गिट्सचं गुलाबजामुनचं आणि त्याचं पीठसुद्धा एकदम सॉफ्ट होतं. आणि दुसरं आहे ते हे आपलं आहे ते पण चांगलं आहे कोल्हापुरी दरबार असं काहीतरी आहे गुलाबजामुनचं पीठ आहे ते सुद्धा. पण मळतानासुद्धा आम्हाला वेगवेगळा फरक जाणवला. गिट्सचं आहे ते एकदम मऊ वाटत होतं आणि हे आहे ते जास्त थोडंसं खरबरीत आणि फरक जाणवत होता. तर कंपन्या वेगवेगळ्या आणि गिटची कंपनी माहितीच आहे तुम्हाला चांगली आहे म्हणजे एकदम भारी. तर हे आपण पीठ मळा घेतले दूध घालून असं पहिल्यांदा छान असं सॉफ्ट पीठ मळण्याचं इथं काम चालू आहे. पीठ मळताना सुद्धा सॉफ्टपणा जाणवत होता गिटच्या पिठाचा आणि ह्याचासुद्धा. तर हे तेवढंच पीठ आहे सेम तेवढंच आहे पण पिठामध्ये सुद्धा किती फरक असतो बघा. गोळे केवढे मोठे झाले आहेत. हे आहे तो कोल्हापूरचं पीठ आहे आणि हे आहे गिटचा पीठ आणि कलरमध्ये सुद्धा फरक आहे. इथं पाक करून घेतला आहे आमचे गुलाबजामुनच्या करण्यासाठी. पहिल्यांदा मी इथं तयार केलं आहे गिट्सचं गुलाबजामुन अर्धा ते पाऊण तास इथं गुलाबजामुनचं पीठ आहे ते भिजत ठेवलं होतं आणि लगेचच गोळे करायला घेतले. आता ह्याचा शेप आहे ते व्यवस्थित बिना क्रॅक होता झाले आहेत. त्यामुळे आम्हाला कळलं होतं की हे आपले गुलाबजामुन एकदम परफेक्ट होणार आहेत. बिना क्रॅकचे गुलाबजामुन केले की तेलामध्ये फुटत नाहीत किंवा खराब होत नाहीत म्हणजे पाकात गेले तरीसुद्धा आणि तेलामध्ये गेले तरीसुद्धा. तर आता आपण इथं गोळे करून घेतलेत भरपूर आणि ह्याचे एकदम एकूण सांगतो तुम्हाला पाकिटवर दिलं होतं 120 तर आम्ही छोटे मोठे असे करून 140 170 असे झाले. छोटे छोटेच केले ते मोठे करण्याचं एकदम हे केलं नाही. पहिल्यांदा हे आम्ही गुलाबजामुन गिरचे आहेत ते तळून घेतले आणि तुम्हाला शेवटीला सांगतो कुठले चांगले झाले आहेत ते. हे करण्याचं कारण म्हणजे आपलं बघा म्हटलं कुठलं चांगलं होतं ते. तर इथं अजून पाकात टाकलं नाही तर इथं हजेरी खाणाऱ्या लोकांचीच आमच्या घरातल्या लोकांचीच किती हावरी आहेत बघा. लहान मुलांचं अजिबात सांगता येत नाही. हे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा खेप आहे अजून पाकात टाकायच्या अगोदरच म्हणजे पाक मुरायच्या अगोदरच असं. त्यामुळे इथं गुलाबजामचं हे ते माझं काउंटिंग आहे ते चुकलं होतं. ह्याने खाल्लेलं काही मी काय पकडलं नव्हतं. असं मिळूनच आमचं म्हणायला गेलं तर 160 140 असे झालते. तर पाकात होईल तसं इथे गुलाबजामुन आम्ही पाकात घातले की कमी पडत होते कारण की खातच होते जास्त. तर बघू शकता हे पाकात मुरण्यासाठी घातलं आहे आणि दुसरे आपण तळून घेणार आहोत लगेचच ह्याचे कोल्हापुरी दरबार म्हणून हा गुलाबजामुनचं पाकिट आहे त्याचं. तर खूप मला सुंदर आवडले हे गिट्सचे आणि ते करण्यासाठी दुसरा पाक तयार करायला घेतला होता तो सुद्धा एका पाटीमध्ये घालून घेतला कारण की मला असं वाटलं की ते पाकात घातल्यानंतर ना ते जागा हे कारण की पीठ जास्त होतं त्यामुळे मी इथं 2 ठिकाणी इथं पाक केला आहे. 3 पाट्या घेतल्या आहेत. असं घरात वाटत होतं की लग्नाचा कार्यक्रम होता काय 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 कुणास असं वाटेल कुणाला. तर एवढे गुलाबजामुन केलते भरपूर असे काय सपतात गुलाबजामुन असे प्रकार आहेत. गुलाबजामुन रसगुल्ला की कितीही केले तर घरामध्ये खपतात कितीही करा. तर हे नंतरचे आहे ते कोल्हापुरी दरबार करण्याचा मी मळण्याचा वगैरे चांगला प्रयत्न केला पण अशा पद्धतीने केल्यानंतर गोळे वगैरे फुटत होते आणि आकार पण जास्त मोठा झाला विशेषतः तुम्हाला सांगायचं झालं तर आणि थोडंसं खराट लागत होतं म्हणजे पीठ असं काय माहीत पण गिटचे सुंदर वाटले मला. धन्यवाद.